जय शंभो जय श्रीराम मंडळी. खूप महिन्यांनी मोठा व्लॉग शूट करते. त्याचं कारणही तसंच आहे. या आधीचे व्हिडिओ बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्लॉग पण 61चाच आहे. आदल्या दिवशी केकची वगैरे सगळं डेकोरेशन करूनच झालं होतं. दुसऱ्या दिवशी उठून वहिनींनी छान मिसळ बनवली होती सगळ्यांसाठी. कारण म्हटलं सगळे एकत्र आलेत तर चला सकाळी काहीतरी नाश्त्याला वेगळं करू. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. रांगोळी काढायला घेतली कारण 6 वाजताचा कार्यक्रम असला तरी वेळ कसा निघून जातो हे खरंच कळत नाही. आणि इकडे आरव पण त्यांना टिपके द्यायला मदत करत होता. आदोनी लगेचच कपडे घालूनही तयार होती. खरं तर तिचा संध्याकाळचा ड्रेस वेगळा होता, पण आता तिला आवरून बसायचं होतं. आणि इकडे डेकोरेशनवाल्यांनी छान तयारी केली होती, पण आमच्या केकच्या मानाने हा स्टूल खूप छोटा होता. म्हणून मग आम्ही ठरवलं की हा टिपोयच आणूया बाहेर. मग टिपोय घेऊन गेलो होतो. इकडे पुरी वगैरे तळायची पण तयारी चालू झाली होती. आणि आमची वहिनी फक्त सगळ्यांचं नियोजन बघत होती, कारण यावेळी तिला काहीच मदत करता येत नव्हती. तिच्या हाताचं जरा ऑपरेशन झाले त्यामुळं. 61चा जो कार्यक्रम आहे तो आपण घरामागच्या शेडमध्येच करणार होतो, कारण पावसाचं पण टेन्शन नको आणि वाऱ्याचं पण टेन्शन नको. भाऊंच्या बड्डेच्या वेळी आम्हाला खूप अनुभव आला होता, कारण 4 जूनला भाऊंचा बड्डे जेव्हा आपण केला होता 2 वर्षापूर्वी, त्यावेळी दुपारपर्यंत इतका पाऊस झाला होता ना, म्हणजे आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की आता जेवण वाया जाणार, सगळं आपलं केलेलं वाया जाणार. पण सुदैवाने ते खूप छान पार पडला होता बड्डे तो पण. म्हणून म्हटलं यावेळी चला आपण जरा शेडमध्येच करूया आणि तिथं जागा पण आता खूप आहे. इकडे दीदी आत्ताच थकली होती, पण तिला म्हटलं आत्ताच लगेच थकू नको, अजून खूप कार्यक्रम पार पाडायचा आहे. श्री मात्र जोमात होता. त्याने छान खुर्च्या वगैरे पुसून ठेवल्या होत्या. दिवसभर लाईट नसल्यामुळं आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं की आता केक राहतो की नाही, कारण फ्रीज पण गावचा एकदम जुना झाला आहे. आता काय करायचं. पण खरं सांगू म्हणजे देवालाच काळजी असते सगळ्या गोष्टींची. केक आमचा खूप छान राहिला होता दिवसभर लाईट नसून सुद्धा. आणि मग दीदीने संध्याकाळी ऐनवेळी फोटोज वगैरे लावले त्याला. आणि आमचा फायनल डेकोरेशन बघू शकता तुम्ही केकचं. आता हा केक जरी मी बनवला असेल तरी या केकमागं खूप मेहनत होती आणि ती सगळ्यांचीच होती. कारण जेव्हा आमचं ठरलं की खूप केक बनवायचा, त्यावेळी असं झालं की हे मागचं जे स्टँड आहे ते विकत घेण्यापेक्षा आपण घरूनच DIY करू असं ठरलं. मग त्यावेळी मुलांनी सगळं पार्ट गोळा केले, अशोक भाऊनी ते छान बनवलं, दीदीने सगळे फोटोज एडिट केले. म्हणजे हे सगळ्यांची मेहनत घरात आमची केकमध्ये आहेच. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं केकचं डेकोरेशन करून केक बाहेर घेऊन आलो. वाढदिवसाचा टायमिंग तसा आपल्याकडे 7:30चा होता, पण 6:30 वाजता हरिभक्तपरायण हिरामन महाराज कर्डिले ह्यांचं सुश्राव्य असं प्रवचन चालू केलं होतं. खूप सुंदर त्यांनी आईबद्दल प्रवचन सांगितलं, म्हणजे खरंच छान वाटलं ऐकून. आता त्याची सगळी क्लिप मला टाकता आली नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, पण खरंच छान झालं प्रवचनही. प्रवचन झाल्यानंतर आपण आईची एंट्री केली आणि छान अशी एंट्री झाल्यावर मग तिथे भाऊंना पण आवाज दिला, कारण दोघांची एंट्री सोबतच पाहिजे. आता आईची एंट्री करणं म्हणजे काही सोपं नव्हतं आमच्यासाठी, कारण आई तयारच होत नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की मी असं एकटी सगळ्यांसमोर कशाला जाऊ, मी डायरेक्ट जाऊन तुमच्यासोबत तिथं बसते. पण आमचं असं होतं की नाही, आम्हाला तुझी एंट्री स्पेशलच करायची. त्यानंतर आपण 61 दिव्यांनी छान असं ओवाळलं सगळ्यांनी मिळून. आणि छान झालं, म्हणजे मस्त वाटलं आम्हाला, कारण जसं आमच्या मनात आईचा वाढदिवस करण्याचं होतं तसंच अगदी झाला होता. एकीकडे सुवासिनी आईचं औक्षण करत होत्या, तर दुसरीकडे आम्ही मनोगत सादर करत होतो आईबद्दल. आणि छान वाटलं, म्हणजे सगळ्यांनी आपापल्या मनातलं काहीतरी बोलून दाखवलं. अगदी ठरवून काहीच नव्हतं, पण अचानकच सगळे आपापल्या मनातलं बोलत होते. जवळ 200 लोक होती. राहुलभाई आलेले आहे त्या ठिकाणी. तर एवढ्या लोकांसमोर कमलबाईंनी माईक घेतला आणि एक खतखत व्यक्त केली की मी आडाली, मी शिकलेली नाही, त्याचं मला फार वाईट वाटतंय. परंतु बाहेर मी सांगतो तसं काही नाही. एखादी मला जास्त शिकलेली, जास्त पगार घेत असेल, गाडी घेतली असेल, बंगला घेतला असेल, परंतु अशिक्षित असूनही आज किसन भाऊ एवढा सुंदर संसार केलेला आहे आणि स्वभाव तेवढा छान आहे माझ्या बहिणींचा, विचारचीच सोय आहे. समोरचा माणूस चुकीचा जरी बोलला, चुकीचा जरी वागला, तर तिच्या डोळ्यात खटकन पाणी येतो. तिला वाटतं माझं काही चुकलं की काय, असा स्वभाव आहे. यापेक्षा अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. बोलते मी मला आई भाऊ बद्दल बोलायचं म्हटलं ना, म्हणजे काय आता आपण त्यांच्याबद्दल बोलणं पण खूप लहान असते. मी आईचा प्रवास एवढा बघितलाय ना, म्हणजे सगळ्यांनी चांगलं बघितलाय. कुठल्याही बाबतीत असो, आई मी भाऊंना इतका सपोर्ट केला. भाऊ दोघांना इतकं एकमेकांना नाही राहायचे ना, म्हणजे आम्हाला भांडणा प्रकारे ना कधीच
माहित नव्हतं नवरा बायकोमध्ये का भांडण होतात असं माहीतच नव्हतं. म्हणजे कधीच आम्ही त्यांना भांडताना बघितलं नाही. झाले असं तर त्यांनी मुलांपुढं आल्यामुळे एकट्यामध्ये एवढं गावाला खटलं सगळ्यांना धरून राहणारे आई बाबा मी पहिल्यांदा बघितले. म्हणजे मी माझ्या आई वडिलांचं कौतुक करत नाही, सगळे करत असतील पण त्यांच्या इतकं कोणीच केलं नसेल. नुसतं या बंगल्याचं तर आता सगळ्यांनीच बघितलंय की बाबा बंगल्याच्या वेळी आई पाणी मारायला एकटी गावाला राहायची. पण ज्यावेळी आम्ही छोटं छोटं होतो त्यावेळी जाधववाडीला आहे ना खोल्या बांधल्या होत्या. तर तिथं फक्त मला वाटतं पोखरकर मामा होते गवंडी म्हणून. पण त्यावेळी ना आई सकाळी डबा भरून आम्हाला तिघांना घेऊन जायचे. दिवसभर त्यांच्या हाताखाली सगळं करू लागायची. परत संध्याकाळी घरी जायचं. म्हणजे ती त्यावेळी पण स्ट्रगल केलं की नाही तिथं मी पण उभे राहणार. सगळ्या बाबतीत आई माझी भाऊंबरोबर उभी राहिली. गावाला पण एकटी राहून तिने सगळं बंगल्याचं मॅनेज केलं. म्हणजे कुठल्याही बाबतीत ती आई भाऊंच्या मागे लगेच उभं राहायची. मी म्हणते की खरंच भाऊंनी खूप कष्ट केले पण एकट्याचं नव्हतं सगळं. आईची सगळीकडे साथ होती आई भाऊंना. बाकी पोरींचं पण लग्न करून देतात. पोरींची लग्न झाली आपण कुठलं पण आई भाऊ कधीच सुटले नाही. अजूनही नाही. नातवंड झाले आता नात लग्नाला आली पण आई भाऊ कधीच सुटले नाही. प्रत्येक वेळी नीटनेटकं लक्ष की हा त्यांना काही कमी पडतंय कमी नाही. सगळीकडे नीटनेटकं लक्ष. त्यांनी पण ते खरं जाऊ का त्यांच्या इतकं लक्ष कोणीच देऊ शकत नाही. मी तर बघते ना कोणीच लक्ष देऊ शकत नाही. एवढं लेकींच्या संसारात मला सगळीकडे जिंकले तिथं. खूप बोलायचंय मला. असं वाटलं होतं आईच्या बर्थडेला काहीतरी गिफ्ट द्यावं पण आम्ही गिफ्ट देणार आहे ना खरंच कोणीच नाही. आईला काय घेणार फक्त साडी घेणार बस. पण त्यांना गिफ्ट देणार आम्ही कोणीच नाहीये. त्याच्यामुळे फक्त एक मिठी मारत बस काहीच नाही गिफ्ट माझ्याकडे. तर आमच्या माझ्या कुटुंबावरती आणि माझ्यावर मी असेल माझा भाऊ विठ्ठल असेल माझी बहीण कविता असेल यांना तिने स्वतःची मुलं म्हणून समजलं. त्या टायमाला सुनील सुजाता सपना हे लहान होते. मी त्यांच्या कुटुंबामधला सगळ्यात मोठा मुलगा असल्यामुळे मावशीने मला स्वतःचा मुलगा म्हणून 1995ला गौरमाता या ठिकाणी घेऊन गेली. आणि त्या गौरमातेवर आत्ता संध्याकाळी वहिनीने सांगितलं हे वृक्ष कसं मोठं होतं तसं माझं हे वृक्ष ह्या काका आणि मावशीमुळे खूप मोठं झालेलं आहे. हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आमच्या तिन्ही कुटुंबांवरती म्हणजे त्यामध्ये फुलेमावशी असेल सुरेमावशी असेल आणि आमची आई लक्ष्मीबाई असेल या तिन्ही कुटुंब म्हणजे एकदम गरिबीमधलं कुटुंब. परंतु काका भोसरीला असताना आमच्या तिघांच्याही घरी तिघांच्याही कुटुंबावरती त्यांनी आटोकाट असं प्रेम केलं. कधी असं वाटून दिलं नाही की ही माझ्या साडूची मुलं आहे किंवा माझ्या मिमणीची मुलं आहे. कधीच असं त्यांनी आजपर्यंत कधी जाणून दिलं नाही. कारण आज जरी माझी आई या ठिकाणी नसली तरी तिचं आणि तिचं नातं एवढं आतून होतं तर ते या ठिकाणी सांगण्यासारखं सुद्धा नाही. परंतु तो क्षण सांगतो. कारण सतत पहिल्या रविवारी ज्या दिवशी आई मावशी लाखेवाडीला आली त्या दिवशी सुद्धा आई गावी झाली होती. परंतु परत 8 दिवस आई घालली आणि ज्या वेळेस आई मावशीने शीप घातली त्यानंतर मावशी फक्त लोणीच्या पुढे क्रॉस नाही केलं तेच माईने त्या ठिकाणी स्वतःचा प्राण सोडला. हे मला म्हणजे सांगण्यासारखं नाही. परंतु मावशीचं आणि माझ्या आईचं काय नातं होतं हे मी माझं त्या टाइमला पाहिलं. परंतु जे मावशीने माझ्या कुटुंबावरती आमच्या फुलेमावशी काकांवरती जे प्रेम केलं सुलेमावशी रावड्यांच्यावर जे प्रेम केलं हे आम्ही आमच्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कदम परिवारामधून ज्या टायमाला 16/5/1981ला आमची मावशी या वाळू परिवारामध्ये आली आणि त्यानंतर या कुटुंबामध्ये जी भरभराट झाली ती भरभराट आजपर्यंत कधीही थांबली नाही. खरोखर आमच्या सर्व कुटुंबावरती जे मावशीने प्रेम केलं काकांनी जे प्रेम केलं ते आमची तिन्ही कुटुंब कधीही विसरू शकत नाही. आणि आम्ही 5ही भाऊ तिन्ही 4ही मावशी बहिणी हे कधीही एकमेकांपासून तुटणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमची मावशी हे आम्हाला कधी पण एकामेकापासून लांब जाऊन देणार नाही. कारण तिचे संस्कार हे असे आहेत की ज्या टायमाला भाऊ त्या ठिकाणी कामाला जायचे
रात्री नाईट शिफ्ट असायची, दिवसा जरी झोपले तरी मावशी आम्हाला कधीच मला तिने असं जाणून दिलं नाही का काका झोपलेले आहेत आणि तू या पद्धतीने असं वागू नको किंवा असं म्हणजे कधी आम्हाला जाणून दिलं नाही. आई बरोबर आणि मावशी बरोबर असे आमच्या तिन्ही मावशा, माझ्या तिन्ही मावशा आहेत आणि यापुढे सुद्धा असंच आमचं अथूट नातं कधी न तुटणाऱ्या लोकचंबकासारखं नाही. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी वाळूज परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या पण आत्ताच्या पिढीने ते आदर्श घ्यावा असा एक माझा एक त्यांना संदेश आहे की ही जोडी बघा तुम्ही कशी आहे ती आज तुम्हाला सांगण्यास सगळे लोकांनी सांगितले, पण ह्या जोडीने कधी भांडण केली नाही असे आदर्श आहे यांचा. हाच आदर्श सगळ्यांनी घ्यावा आत्ताच्या पिढीने, एवढंच मला सांगायचं. जय श्रीराम. सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई मायेचा सागर दिला जीवनाकार, आई मायेचा सागर दिला जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आमच्या उभताईवर आणि माझ्या वाळूज परिवारावर प्रेम करून तुम्ही एवढ्या लांबून तुम्ही गोष्टीवरून आले, तुम्ही राजवाड्यावरून आले आणि एवढ्या वेळ आमचं थांबलं त्याबद्दल सर्वांचं ऋणी व्यक्त करतो. आणि जे आज जी 61 साजरी होती त्याचं मुख्य कारण माझा मुलगा सुनील आहे. त्याचंच मी त्याचं मत होतं की आईची आता माझी रिटायरमेंट या निमित्ताने साजरी केली 61, परंतु आईची पण 61 साजरी करायची. उद्या आज लोक मोठमोठे गेल्यावर मोठमोठे अन्नदान करतात, कशाला दसक्रियेला याला त्याला त्या टायमाला मोठेपणा कोणी ज्याचं करता ते पाहायला येत नाही. त्याचं मत असं होतं उद्या आम्ही काय करू काय नाही त्या टायमाला तुम्ही पाहायला नसणार आहे, परंतु आज तुमच्या समक्ष जे काही करायचे 4 लोक येतील जातील अन्नदान होईल ते महत्वाचे आहे. असं म्हणून मेन मुख्य कारण माझा मुलगा सुनील आहे. आणि हे जे मिसेस आहे कमल, जे माणूस कुणी म्हणतं संसाराची 2 चाके, 2 चाक ज्याप्रमाणे संसाराची गाडीची 2 चाके, एखाद्या चाकाला धाव नसती आणि एखाद्या चाकाला धाव असती, तशी त्या चाकाला धाव असती पण माझ्या साईडला धाव नसती, अशी दोन्ही चाकं गाडीची चाललेली आहेत. माझ्यापेक्षा जास्त संसाराला जास्तीत जास्त गाडी तिचं आहे. हे काय कोणी मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु आज माझ्या आयुष्याचा आमचा जवळ 45 वर्ष कंप्लीट, कालच 16 तारखेला 45 वर्ष झाली पूर्ण आमच्या लग्नाला. आणि 45 वर्षात जी काही मला मोलाची साथ दिली, जे काही मला सहकार्य केलं त्याचे जास्तीत जास्त मी अभिनंदन करतो. आणि इथून पुढचे आयुष्य दोघांचे व्यवस्थित राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सरपंच दुसरी एक गोष्ट मी 2-3 वेळा ऐकलं, अन्नदान 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 हा जो विषय असतो तो गुपित असतो. ह्या हाताने दिलं तर ह्या हाताला माहीत नाही व्हायला पाहिजे. तुम्ही बऱ्याच वेळा सांगता, मला वाईट वाटतं ऐकायला, खोटं नाही सांगत, मला फार वाईट वाटतं. पण अन्नदान केलेलं हे जे सांगायची बाब नसते आणि जे करताना ते मोठेपणा करतात का याने आमच्या एवढं दान केलं त्याने तेवढं. मी मोठेपणा करता काही करत नाही आणि जे आहे ते परमेश्वराचं आपल्याकडे आहे, महाराजांचं आपल्याकडे आहे. आपण त्यातला एखादा रुपयातलं चारण देतो ते काय आपण मोठं सहकार्य करत नाही, त्यांचंच दिले त्यांच्याचसाठी आपण जनासाठी अर्पण करतो. त्यामुळं हे जे बोलत असेल सरपंच बोलत असेल, मी काही माझ्याकडून काही घडलं असेल त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, परंतु फक्त हा मोठेपणा सांगू नका एवढी विनंती आहे मला. खरंच आईबद्दल बोलताना सगळ्यांनाच अगदी भरून आलं होतं. आणि अजून आमची काकी पण बोलल्या किंवा नाना पण बोलले, पण सगळ्यांचे व्हिडिओ अगदी क्लिअर नाही आले. ज्यांचे आले ते आपण ॲड केले.
त्यानंतर वहिनी आणि काकीने दोघींनी आईला भूगोल फाउंडेशनतर्फे खूप छान असं रोपटं दिलं. त्या स्वतः त्या फाउंडेशनच्या सभासद आहेत. आणि लेट पण थेट गावाला वाढदिवसानिमित्त आलेल्या माझ्या ह्या 3 खास मैत्रिणींचं खरंच मनापासून स्वागत. सोबतच हडपसरवरून, यशवंतनगरवरून किंवा बाकीच्या भोसरीवरून आलेले सगळे मंडळींचं खरंच मनापासून कौतुकच म्हणायला लागेल. कारण येताना खूप ट्रॅफिक लागलं चाकणमध्ये. त्यामुळं लेट का होईना ते उपस्थित झाले. त्यांना बघून खरंच खूप आनंद झाला. महाराज की जय। भगवान श्री सद्गुरु सच्चिदानंद सहजनाथ महाराज की जय। भगवान श्री सद्गुरु सच्चिदानंद मारुतिनाथ महाराज की जय। भगवान श्री सद्गुरु सच्चिदानंद आनंदनाथ महाराज की जय। भगवान श्री सद्गुरु सच्चिदानंद भवननाथ महाराज की जय। भगवान श्री प्रभु रामचंद्र की जय। केक कापून झाल्यानंतर एकीकडं फोटोशूट तर चालूच होतं, पण लगेचच जेवणाच्या पंक्ती पण बसवल्या होत्या. कारण खूप लेट पण झालं होतं आणि बरेच जण लांबून आले होते. त्यांना लगेच रिटर्नही जायचं होतं. सगळ्यांचं फोटोशूट झाल्यानंतर आमचं फॅमिली फोटोशूट झालं. आता ही एवढी जी मंडळी आहेत ही फक्त मावशीची मुलं, नातवंड अशी आहेत. म्हणजे बाकी मामाकडची म्हणायला लागेल. अजून जर पप्पांकडची फॅमिली घेतली तर ते आम्हाला वाटत नाही की व्हिडिओमध्ये पण पुरेल. ते म्हणतात ना की ये घर नाही आहे इसको जिल्हा घोषित कर दो, तसं आमचं आहे. आमचं म्हणजे घरात सगळे जर एकत्र आले तर आम्हाला जिल्हा घोषित करावा लागेल की वाळूंज जिल्हा. फोटोशूट झालं, नंतर पाहुणे मंडळी गेल्यानंतर मग आम्ही फॅमिलीतली लोक सगळे जेवायला बसलो होतो. आणि जेवताना पण ह्यांची तोंड बंद नसतात, कंटिन्यू ह्यांचे बडबड बडबड चालूच असते. पण मजा येते सगळे एकत्र आल्यावर. कधी वेळ निघून जातो तेच कळत नाही. ह्यांचं सगळ्यांचं जेवण होतंय कुठं नाही तर मी माझा लगेच नंदेचा जाच चालू केला आणि ह्यांना सगळ्यांना भांडी घासायला लावली. आणि त्यांनी पण सगळं काही स्वच्छ करून ठेवलं. आता हे फक्त मी व्हिडिओपुरतंच सांगते त्यांना, असंच टाईमपास चालला होता माझा. पण खरंच माझ्या सगळ्या वहिन्या म्हणजे नाव काढण्यासारख्या आहेत. त्या असं बघत नाही की माझी 4,000ची साडी का 5,000ची साडी. त्या आवर्जून सगळं काम उरकल्याशिवाय कधीच घरी जात नाही. सगळं जिथल्या तिथं करून ठेवणार. यावेळी आमची सुनीता म्हणजेच वहिनी जरी ऑपरेशनमुळे आरामावर होती तरी तिच्या जावांनी तिची कुठंच कमी भासू दिली नाही. त्यांनी सगळी कामं जिथल्या तिथं केली. टायमिंग दाखव किती वाजले, किती वाजता चहा देते दाखव. 12:02 झाले. आम्हाला माहीत होतं की बापू आणि पप्पू आईस्क्रीम आणायला गेलेत, पण 2 घोट नरड्यामध्ये गेल्याशिवाय आम्हाला ती आईस्क्रीम पण खावी वाटली नसती. म्हणून आम्ही आधी चहा करायला लावला आणि मग आईस्क्रीम खाल्ली. आमचा मधला सीन तर कोणीच शूट केला नाही. कारण जेव्हा वहिनी पाईपनी फरशी धुत होती त्याच पाईपनी मी सगळ्या भाऊजाईंना भिजवलं आणि सगळ्यात जाम भिजल्या होत्या. आणि त्यानंतर ह्या सगळ्या चेंज करून इथं आईस्क्रीम खात बसल्यात. म्हणजे त्यावेळी आमचं खरंच कोणी शूट घेतलं नाही. खरंच खूप मजा आली त्यावेळी आमची. आता एवढे लोक होते आणि 3 बॉक्स, त्यात दुसऱ्या दिवशी गुरुवार आणि एकादशी पण चालू झाली होती. त्याच्यामुळं आईस्क्रीम संपत नव्हत्या. सगळ्यांनी अगदी 2-3 आईस्क्रीम खाल्ल्या आणि मग सगळेजण उठले आणि मग सगळ्यांना बाय करायला आम्ही बाहेर आलो होतो. आता इथं सुनीता कुठेही चालली नव्हती, पण ते युगाचंच सगळ्यांपुढं बाय बाय करत होती. कोणालाच जाऊन द्यावं वाटत नव्हतं, पण काय करणार, सगळ्यांना आपापली कामं आणि सकाळी गायांची दूधं वगैरे पण काढायची होती बापूला यांना. म्हणून मग सगळेजण उठले आणि गेले. तरी पण सगळ्यांना 12:30 वाजले होते निघायला. सगळे गेल्यानंतर मग सुहास आणि मावशी थांबल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांना जाऊन दिलं आधी टेरेसवर आणि घरात झोपायला. पण नंतर आम्ही आमचा इकडं डाव गपचूप मांडला. आणि खरं सांगू, हा डाव आमचा कंप्लीट 3:30 वाजेपर्यंत चालू होता. 3:30 वाजता आम्ही झोपायला घरात गेलो. इथे आम्ही मेंढीकोट खेळत होतो आणि सुनीताला पत्ते पकडता पण येत नव्हते हातामुळे, पण तिला खेळायचंच होतं. मला माहिती की ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि सगळ्यांना शॉर्ट बघायची इतकी सवय झाली की ब्लॉग बघायचा कंटाळा येतो. पण खरं सांगू, खूप छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांना खूप आवडेल. त्यामुळं सगळ्यांनी नक्की आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडला की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.